हॅलो, गुड इव्हनिंग. प्रकाशन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 10वी विषय मराठी पाठ आहोत. आपण काही पहिल्या युनिटमध्ये काही पाठ पाहिले, आता पुढे पाहूया. चला बघा. बाल साहित्यिका गिरिजा कीर, स्थूल वाचन. बघा, प्रसिद्ध लेखिका बाल साहित्यिका त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके व तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. आता विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धेच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रात जिजामाता पुरस्कार, असं वेगवेगळ्या 15 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. आता सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनात त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या अंतरंग अभिनेत्री अंशा सुरेखांश ह्या अशा कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी तिची कहाणी, ते तिन्ही नाटके झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहेत. आता काही नावे वलयांकित असताना तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असून हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीचा किनारा आहे. दैनिक, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लिलाय संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथन मन जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठात गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्र, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा असाधात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात तिथे आला आहे. बरं, पुढे पाहूया. आता आपल्या एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवं, आणि त्या गोष्टीचे चांगल्या गुणाचे किंवा त्यांच्या दोषाचे विवेचन करता यायला हवे. पण एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या ते मानणे म्हणजेच रसास्वाद. आता एखादी गोष्ट, तुम्ही एखादं पुस्तक वाचलं आणि त्यातली तुम्हाला एखादी गोष्ट आवडली म्हणजे त्याला म्हणलंय रसास्वाद असं म्हणलं आहे. आता एखादी गोष्ट आवडण्याचे न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजेच समीक्षा होय. आता कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे. ते कोणते आवश्यक बघा. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, पुस्तकातील व्यक्तिरेखा त्यांच्या सहभागातील भारावून टाकणारे विशेष, व्यक्तिरेखा सहजपणे खुलल्या की बारकाचे कृत्रिमपणे टिपलेले आहेत. आता कथानकात आकर्षक आणि उत्कटावर्धक आहेत का, काव्यसंग्रह असल्याचे कवितेचे भाव सौंदर्य, विचार सौंदर्य, अर्थ सौंदर्य कशातून जाणवते, लेखकांची भाषा शैली कशी आहे, पुस्तकाची सुरुवात व शेवट त्यांचा आकर्षक कसा आहे, पुस्तकात मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश असे कथानक व त्यातील आशा आणि कथनाचा विषय, या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम तिथे होतो. आता बघा, आज मी गिरिजा कीर यांच्या बाल साहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करून गिरिजाबाईंचा लेखनात तोचपणाचा दोष अभावनेत आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकी आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता, सारमेश बाईंना देण्यातील जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटतात, आणि तेही बालकांना विश्वासले व त्यांच्या बालनाटिकाकडे आपले लक्ष ते वेधून ते इच्छितात. पण इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळूया नाटक, साळुंगीची खाणी, गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटातील आहेत. तर नीरा राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. तर बालवर्गासाठी असलेल्या बालनाटकाचे विशेष महत्व म्हणजे कारण हा प्रांत
हा पार्थ काय पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. आता पुण्याच्या रजनी परांजपे या वहिवाटीसाठी साधी व सोपी जोडाक्षरे विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. आता त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची काय बालनाटके त्यांना स्टार्टच देत असतात. बघा देतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातील मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्वाच्या विचारविनिमय काय करत आहे. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो की तर आई बाबा शेजारी आणि मोठ्यांचा बॉसिंग त्यांना काय सहन तिथे होत नाही. पण हे सांगणार कोणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीची पाडच काय वाचून आता समजे पाडच वाचून अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल की नाही. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. बघा इथे लेखिकाने काय छान तक्रारी आपल्याला मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. कोणती साडी? तर शिफॉनची साडी आईची काही नेसायलाच मिळाली पाहिजे. बरंच हा गोला खाण्यासाठी बर्फचा गोला खाण्यासाठी आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायला हवी. मधू भाव विनया मित्रमंडळी अशा बाप्पाचा ग्रुप घेऊन येतात आणि एकमेकांची काय कशी भांडू लागतात. बघा त्या प्रसंगात गंमत आली आहे की या नाटिकेला मुलांच्या काय मनाच्या खिडक्या होत्या उघडायचे कौशल्य त्यांना लाभले आहे. छोटे मोठे सारेच नाटिकेचे काय पर्यावरण रंगून जातील. नाटकाचे दृश्य परिणाम असायला हवेत. ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे काय असते आपल्याला दिसतात. आता मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मन जिंकणे ही अवघड काय बाब आहे. आता पण बाई ती लिहिलेल्या पेलतात. बघा आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडून वळूया. चला पाहूया. आता आपण लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तपस्विनी अनुताई वाघ शिक्षणवर्ती ताराबाई मोडक संत गाडगेबाबा महात्मा ज्योतिबा फुले अशा सुंदर सुंदर काय त्यांनी चरित्र लिहिलेली आहेत. आणि त्यांच्या ती सामाजिक बांधिलकीची भावना जर काय मुलांच्या हृदयात काय ती साथ घालते. त्या म्हणतात थोरांनी केलेले कार्य पुढे नेणं म्हणजेच काय खरं स्मारक आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एकच महत्वाचा विचार मांडला आहे. उदाहरण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात. प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्या नीती बोलती करणाऱ्या पित्याचे ऋण कधीही तरी काय विसरता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणवरती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला काय उपयोग करणे ही ताराबाईंची काय खासियत आहे. खरं आहे मोठी माणसं हिऱ्यांची पारख करू शकतात. पण ताराबाई मोडकर यांचा वसा पुढे चालणाऱ्या अनुताई वाघ यांच्या चरित्रात सादर करताना गिरिजाबाई म्हणतात ज्या भागात काम करायचे त्या भागाची मुलं काय शिकती आणि शिक्षणासाठी येते. कारण त्यांच्या परिसरात जीवनाच्या काय अडचणी लक्षात घे. आता कार्यानुभव शिकवताना रोजगारची संधीचे काय उपलब्ध करून दे. त्यांना समजेल अशी भाषा वापरणं श्रद्धेने शिकवणं त्यात प्रेम ओतणं अशा ह्या गोष्टी अनुताईच्या आचरणात आणल्या. आता जन्मवरतीच कार्य पुढे नेण्यासाठी सहसाध्य रक्ताचे काय तरुण मुलं पुढे काय यावेत ही त्यांचे काय स्मारक ठरेल. आणि संत गाडगेबाबा यांच्या चरित्रे हा संदेश बघा. मुलांना संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही. तर विभूती लावणी ध्यानस्थ बसावे लागत नाही. पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोक जागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी आपल्याला दाखवून दिले. म्हणून आपण महान संत होतो. आता दुःखाच्या अग्नीत होरपळणे शुद्ध सोन्यासारख्या लग्नकऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्यांनी लिहितात प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या व एखाद्या अचल दीप स्तंभासारख्या काय त्यांचं जीवन
गंगाजळासारखं ते निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रात गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी मनोहृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाचा एक नवा आयाम त्यांनी दिला आहे. पुढे पाहूया. चला तर बघा, गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही काय लिहिल्या गेल्या आहेत. आता तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. तर किती आहेत? 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत उतरली आहे. मधु या गरीब मुलाची आई काय ते आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झालेली असतात. डॉक्टर सांगतात ऑपरेशन तर तिला बरे वाटेल, पण असा निर्वाहही तिथे देतात. मधून अत्यंत निरुपायाचे पायाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ काही पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असे, प्रिय आनंदा. सोबत 2000 पाठवते. आईचे औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगीला पडतील. खालील पत्ता. या पत्राने मधूचे काय डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो व त्या माणसाने आपल्या आईच्या आजारासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू? तुला पैसे घे, कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझी आई काय बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मानाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे होते. फुलं फुलणारा म्हातारा व या पुस्तकातील या नावाची पहिलीच कथा मोठी व सुरेख आहे. आता या कथेतून खूप चमत्कार असल्याने मूळची आणि जपानी कथा खेळून ठेवते. आता सुंदर स्वर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करतात ते येईल बघा. बाल कादंबरी हे कथेचे पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झप्प्यात ग्रेट खरोखरची ग्रेट आहे. वळवळ्या बघाव तेव्हा नुसत्या उद्योगात गटलेल्या झमट्या. बघता बघता बालवादकाचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले. आता येड बंबू ठंबू या बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचा आपण आवडतो या प्रयत्नाला असतं, पण डब्बू हा मुलगा आईला काय उगाच त्यांना काय त्रास देणारा नसतो. आई त्याला ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरज मुले ते मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा देऊन टाक त्यांना. कोणाला दुःखी ठेवू नये, सरळ प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामखुशी घेत असतात. त्यावेळी आईने विहार न देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो आणि तो वाचकांना आवडावा असे आहे. तर एकूणच गिरिजाबाईंनी शब्दाच्यात इतके सुंदर छान दान पडले आहे की ते अनंत हस्ते कमलाकराने देता घेशील दो कराने असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला त्यांना संस्कारक्षम वाढवायला काय अंतःकरणपूर्वक काय तिथे मानाचा मुजरा. पुढे पाहूया. चला भाग 2 आपण पाहतो. पहिलेच आपलं कविता आहे वस्तू. काय कविता आपली वस्तू बघा. प्रसिद्ध कवी भावात्मकता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामस्करक यांच्या कविता काय वाचकाच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिकतामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्ती संयम ही त्यांची काय कवितेची वैशिष्ट्य आहे. आता त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकाच्या काय परिचयाची झाली. प्राक्तनाने संदर्भ बरेच काही उगवून आलेले कविता संग्रह तिथे प्रकाशित आहेत. आता ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे बघा. बरेच उगवून
कोणत्याही निर्जीव वस्तूची मानवी भावना ही जोडली गेली. किती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ असते साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अटूट काय असते नातं तयार होते. त्यामुळे थोर व्यक्तीच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहात जतन केल्या जातात. आता वास्तविक भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात, वस्तूशी निगडीत स्नेह जपावा ही भावना काय ह्या कवितेतून त्यांनी आपल्याला व्यक्त केली आहे. बघूया चला. वस्तूंना जीव नसले कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. आता वस्तूंना जीव नसला तरी त्यांना कधीच काय जीवच नसल्यासारखं त्यांना वागवायचं नाही. त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखवात. बघा परत वाचूया आपण. वस्तूंना जीव नसेल ही कदाचित म्हणजे वस्तूंना जीव नसेल कदाचित पण जीव नसल्यासारखं त्यांना काय वागू नये. आता वस्तूंना काय मनही नसतं. मनही नसेल तर पण कदाचित पण त्यांना ते असल्यासारखं आपण त्यांना काय वागवायचं. त्यांना ते काय प्रचंड सुखावतात. आता वस्तूंनी खरंच सेवकच असतात आपल्या तरीही बरोबर आहे मान द्यावा त्यांना. आता ह्या वस्तू काय आपल्याला काय सेवकच असतात पण त्यांना काय आपल्या बरोबरीचं त्यांना आपल्याला मान द्यावा. आता वस्तूंना वेगळी स्वातंत्र्य खुली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे आता ते काय जी कोणती पण वस्तू असो त्यांना वेगळी खोली नसते, स्वातंत्र्य नसते. ती फक्त एकाच आपल्या मानलेल्या जागेवर काय तिथे निष्कासित हमी देऊन असलेले असते म्हणून त्याला तिथे काय राहण्याची गरज नसते. आता वस्तूंनाही असते आवड व स्वच्छ राहण्याच्या हातांना लक्षात ठेवायला सांगा. आता वस्तूंना काय स्वच्छ राहण्याची आवड असते. बघा आपण अशा वस्तू ठेवल्या काही दिवस त्या वस्तूवर भेटल्या पण त्याच्यात धूळ जमा होती पण त्याच वस्तूला पण काय असतं कधीच समजा पण आपल्या पण मनाला वाटतं ना अरे ही वस्तू आपली पडली असं तसं पण त्या वस्तूला पण असं समजा सजीव येते तर तिला पण वाटायचं ना आपण स्वच्छ वगैरे राहावं. त्यामुळे काय करायचं वस्तूंना ही स्वच्छतेची आवड असतेच पण त्या हे हाताळायला काय असते आपल्या लक्षात ठेवायला सांगायचंय. आता वस्तूंना जपावे लाडवूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्यांचा जिवंत ठेवणार आहे असा स्नेह नंतरही त्यांना कळतही. आता आयुष्य संपलं की वस्तूलाही आजवरच्या हक्काच्या काही घरात राहून देत नाही. आताच बघा स्वतःच्या सजीव व्यक्ती बघा किती लाडवलं काही केलं तरी काय असतात त्या जीवन ठेवणार काय स्नेह नंतरच्या त्या आपल्या काळात त्या नसतात. आयुष्य संपलं की वस्तूलाही आजच्या हक्काच्या घरात जाऊन राहून देत नाहीत. आजकाल म्हणजे बघा जी वस्तू आहे गरज संपली की आपण टाकून देतो मग त्यांना पण काय त्या घरात हक्काचे तिथे त्यांना राहून देत नाही. तेव्हा कृतज्ञपूर्ण निरोपात जावं त्यांचा हक्क तिथं त्यांना शाबूत ठेवावा. बघा आता मस्त काय त्या वस्तूमध्ये आपलं काय वस्तू आहे आपली काय सजीव आहे असं वागून काय करायचंय त्याशी वस्तू आपल्या कशाशा व्यवस्थित नीटनेटकी आपल्याला ठेवायला आहे. त्याची काळजी घ्यायला पाहिजे त्याच्या स्वच्छ ठेवायला पाहिजे ती त्याची कोणती जागा असेल ते व्यवस्थित ठेवायला हवे. बघा छान सांगितलंय आपल्याला ही कविता वस्तूबद्दल. आपण पुढे पाहूया. बघा गवताचे पाते. चला सातपाट आहे गवताचे पाते. आता कादंबरीकार कथाकार लघुनिबंधकार समीक्षक पथकथालेखक 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकर यांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात येथे आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे कांचन रूप 2 ध्रुव उल्का 2 मने हिरवा चाफा रिकामा देव्हारा पांढरे ढग पहिले प्रेम जळलेला मोहर या हाती अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या. आता वायुलहरी चांदण्यात सायंकाळ अविनाश मंदाकिनी इत्यादी लोक निबंध संग्रह वनभोजन धुंदमरास फुल आणि काटे गोकर्णीचे फुले गोफळ हे समीक्षा लेखन संग्रह इत्यादी लेखन काय तिथे प्रकाशित आहे. रूपक कथा खांडेकरांची मराठी कथेला काय देणगी तिथे आहे.
आपले जीवनावश्यक तत्वज्ञान आणि आदर्श मुलं यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली आहे. सुवर्णकण, क्षितिस्पर्श, वेचलेली फुले व त्यांचे रूपक कथा संग्रह आहे. त्यापैकी सुवर्णकण हा खालील जिब्रान यांच्या रूपक कथाचा काय अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातील काय एक खांडेकरांनी सृष्टीतील पाने. गवताच्या पाते व घटकाच्या रूपातून माणसाच्या विविध वृत्ती, प्रवृत्ती, भावनाचे दर्शन या रूपक या कथेतून आपल्याला त्यांनी घडवलं आहे. बघूया चला पुढे. आता बालपणापासून आपल्याला कथा खूप आवडतात. कथा गोष्टी ऐकायला खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक, जातक, साहस, रहस्य कथा, कथेचे अशाने काय प्रकार आहे. यापैकी एक प्रकार म्हणजे काय रूपक कथा. बघा आता रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ते आकाराने लहान असते. तिच्या अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने अधिक परिणाम काय होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपर्ता ही रूपक कथेचे काय आणखी काही वैशिष्ट्य होते. आता रूपक कथेतून वाचार्थ क्षणक्षणी अंशंत कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे काय सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्यांचा अनुभव येईल. चला खालची कथा आपण वाचूया आता. पहा दिसते तुम्हाला. ओके चला. हिवाळा नुकताच काय सुरू होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने काय तिथे गळू लागली. पटपट पटपट व त्यांचाही तो पटपट असा कर्ण करतो काय आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपे गेलेली एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानात ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस तू. तुझ्या दंगेने माझ्या साऱ्या गोड स्वप्नाचा काय चुरडा झाला की. पानाला राग आला. ते चिरडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उंच वातावरणाशी कल्पना कशी येणार. आता हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी ना कधी करणाऱ्या तुझ्यासारख्या आरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेचे काय कुशीत ते झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले आणि वसंताच्या सज्जीव स्पर्शाने त्या स्पर्शात विलक्षण काय जादू झाली. जादू होती व त्या जादूने आता त्या पाण्याचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात ते झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते काय धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्यांची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर काय पाण्याशी काय सरकत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवरती पडत होती. पण ते गवताचे पाते कपाळाला हात घालून स्वतःशीच पुटपुटले, काय हे हिवाळ्याचे पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकुट्ट आवाज. छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नात त्यांनी चेंदा मेंदा केला यांनी. पुढे बघू. आता त्या रूपकर्त्याला भावार्थ काय ते बघूया आपण. बघा नक्की त्यामध्ये काय दिलं तर बघा. अगदी सारे शोधणे अशा नैसर्गिक गोष्टी मानवी स्वभावाचे काय विविध पैलू दिनदर्शित करायचे लेखाचे काय सामर्थ्य या कथेत सुंदररीत्या त्यांनी प्रकट केले. तर गळून पडलेले पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतून काय गवताची चिमुकली पातीवर डोकावून पाहू लागतात. दोघांच्या अंतरंगात खेळणारा हा जीवन रस काय एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पाने आपल्या उंच पदाचा खोटा व अभिमान बाळगून गवताच्या पात्यात काय शूद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानांचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार त्या पाथेत्या करेमध्ये ते सुटते. आता मानवी जीवनाचे कितीतरी विस्वाद या साध्या प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारीबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणाचे दिवस आठवते का आठवण करून घेऊन तरुणा काय तोंड सुख घेण्याची तयारी दर्शवते काय. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तर प्रौढ झाल्यावर काय करते तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्यांनी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती असलेली दिसते आणि पिढीतले अंतर कायम राहते. आता दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून
सुख दुःख जपण्याची व त्यांच्या सहानुभूतीची समज होण्याची प्रवृत्ती काय मनुष्यात नाही. मालक आणि मजूर ह्या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्यांच्यासोबत काही बदल होईल का हे तुम्ही जाणून घ्यायचे. बघा, आठवी कविता आपली श्रद्धाळे आपला वाट पाहताना. प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका, संशोधक, समीक्षक, कथा, कादंबरी, ललित लेख, अस्वात्मक समीक्षा, संशोधन, लेखन असे त्यांनी विविध लेखन त्यांनी केले. कोणी तर अरुण ढेरे. काव्यकथा आणि मानवी नाट्य शोध ही त्यांच्या काही ललित साहित्याची वैशिष्ट्ये. प्रारंभ, यशयात्रा, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे ही कविता संग्रह, कृष्ण किनारा, अज्ञान, झऱ्यावरील कथा संग्रह, रूपोत्सव हा सूटलेख संग्रह, मैत्रेय, कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृती, रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन काय तिथं प्रसिद्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी काय वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विविध पैलू काय उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव देखील काय सुखद व तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा हुरहुर असते तर कधी दडपण असते तर या पाठातून आपल्याला ते दिसून येते. तर चला पाठ पाहूया आपण. होळीनंतर थंडी झपाट्याने काय असते कमी होत जायची आणि आंब्यावर काय मोहर नुसता घमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगारात हातरून पडायची की सुट्टी लागल्यावर मार्च एप्रिल मध्ये आम्हाला गॅलरीत काय तर झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मला एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळीचा कुहू कुहू ऐकू येईल का. पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना कुहू कुहू असा आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचा सार्थक होऊन जायचा. आता सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेला असायचा. अभ्यासाचा आळस नसायचा पण पाठांतर आवडायचे. नेमलेली पुस्तकं, गोष्टीच्या पुस्तकं इतकीच परत परत आवडीने वाचली जायची. पण अभ्यासाचे वही पुस्तक जर बाजूला झालं की सुट्टीची आठवण काय असते उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचे झाड शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकोळीची फुले, माठातला वाळा घातलेले पाणी आणि आईने आत्याच्या कुरड्याची आणि पापडांची घाई, अंगभर पडणारे वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्ह, कधी कधी घरची परवानगी मिळायला चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस. मुख्य म्हणजे खूप गोष्टीची कवितेची नवीन पुस्तके, सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. बघा आता मार्च एप्रिल मध्ये आपला एंडिंगचे पेपर म्हणजे लास्ट पेपर आपले होतात. त्यानंतर सुट्टीमध्ये आपल्याला काय आपल्या सुट्टीमध्ये आपल्याला काय करायचं हे एका पाठात आपल्याला अरुण ढेरे यांनी सांगितले. बघा त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला छानपैकी. आपण तर बघा पुढे पाहूया. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ विराट असली तरी अख्ख्या वाड्यात मिळून असलेले 1/4 मजला म्हणजे माळच होता. सुट्टीची वाट पाहताना माळावर जाऊन पुस्तकाच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून येईल. पुस्तकाची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होते. ना पाहिलेले देश, ना पाहिलेली माणसं, ना अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपलेपणा वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे आणि न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजेच जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण तिथे भेटत होतं. या सध्याची जादू त्यांना कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी की तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. ते सुचलं जे लिहिलं असं वाटेल कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखिकेच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक माझी वाट पाहण्यात उन्हाळ्याचा आधीचा काळ इतका वेळ लावायला की बस.
आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्याचा. आमच्या घरामागे एक मोठं झाड उंबराचं आहे. उन्हात तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे काढतात उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरी पाण्याचा गाठी गाठीचा ते झाड पिक्या उंबरांनी आणि राघूच्या हिरव्या पंखाने इतकं सुंदर होऊन त्यांचं द्यायचं. मी वाट पाहिजे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबराची, माझ्या मनात जागा होणाऱ्या कितीतरी कवितांची. पुढे मग कवितेत बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीण झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीतील हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्या बरोबर भान विसरून मनाला वाटेल ते बोलतो. इथे फक्त एकच फरक होता की तिला हवं तेव्हा माझ्याकडे यायची, कधी रात्री मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला ती लावायची. बघा पुढे. मी हाक मारलं हमखास येईल असं नसायचं. कवितेत मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेच ना, हो ना. आई आत्याच्याने बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा पुन्हा घुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटाची हिरवी पंख पुन्हा उतरून यावे असं त्यांना उगाच वाटत राहावं. तर आमची आत्या ही उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्या सारखे उरुळी ला सहज जाण्यायोगी वाहनाची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजता जायची घरातून, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरने उरुळी उरुळी परतताना तशीच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला घरी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावाने तिची वाट बघत बसायचो. वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी ती राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडून गळ्याशी रडलेली असायची. आता ती आली की तिचा धाकटा भाऊ झेप टाकून तिला काही लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्याने शांत वाटायचं. तिला नोकरी करणं काय भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतंय. पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, चिनी सिनेमा, पोस्टमन इन द माउंटन हे त्यांचे नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन हा काय असतो आजारी पडतो, म्हणून तो त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला काय करतो काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्राचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती घेऊन घेण्यासाठी निघतो. वाहनाची सोय नसलेल्या या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटत इतकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बापले खेळतात. तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारे बसलेले असते. पोस्टमॅन आले तिला काय असतं बरोबर समजतं. ती आनंदाने जाते. पत्र हातात घेऊन हे स्पर्श तिला आनंद भोगतो. पोस्टमॅनला ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलाने तिला पाठवलेलं हे पत्र असतं. त्याने आपल्या आईची खूप प्रेमाने काही विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं तिला लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. आता मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याचं दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काहीच लिहिलेलं नाही. म्हातारी मात्र त्यांच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ते म्हातारे आपल्या दूर गेलेल्या मुलाची काय वाट पाहत आहे. त्या पत्राची त्याच्या येण्याची वाट ती पाहत आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, तिची वाट पाहणं पोस्टमॅनला मात्र ते सहन होत नाही. त्या म्हातारा आनंद वाटावून दर पोस्टमॅन मनाचं कोरं पत्र वाचत आलेला असतो. म्हातारीचे शेवटचे दिवस आल्या त्यामुळे समाधान चाललेलं असतं. त्यामुळे त्यांच्या तरुण मुलाला त्याच्या जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायला हवे. आता शेरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे ओळखलं त्या प्रौढ समज पोस्टमॅनने तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तर तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या हा तरुण मुलाला
तो केवळ पहाडातल्या वाटा नाही तर खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवत आहे. माणसापर्यंत पोहोचण्याचे पूल त्यांना दाखवत आहे. म्हाताऱ्याची वाट पाहणं सुखास करण्याची रीत त्या मुलांना समजवली आहे. आता वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच नसते. सुख, दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात. त्यात भरलेल्या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा. जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. करुणेचे स्पर्श झाले की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागलेली असते तेव्हा तिची किंमत तेव्हा कळत जाते. आता कित्येक मोलाच्याच गोष्टी सहज मिळाल्या तर मग त्यांचा मोल आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो, श्रद्धा डोळस पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती घेऊ नये, थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तर सुखाची चव आपल्याला वाढेल, यशाची गोडी वाढेल आणि प्रेमाची मायेची तृप्ती वाढेल. ही आयुष्याबद्दलची काय आहे तिथं ओढही आपल्याला वाढेल. चला पुढचा पाठ पडूया लगेच आपण. आवश्यक चित्र, सॉरी आश्वासक चित्रे. बघा नीरजा 1960, स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका व त्यांचे निर्णय नयना, श्री गणेशा, निरथकाचे पक्षी, कविता संग्रह, जे धर्माने पिंपले, वल हरवलेले माती ही कथा संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र साहित्याच्या कवी केशवसु वसुत, इंद्रचंद तसेच भैरू, रतन, दमानी इत्यादी पुस्तकारांनी त्या सन्मानित आहेत. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवितेने रेखाटलेले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजणारी ही चिंतनशील कविता आहे. कवितेने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेली स्त्री पुरुष समाजाचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे, रुजवावे यासाठी उद्देशाने काय त्यांनी या कवितेतून आपल्याला संदेश दिला आहे. चला बघा बघा एका तापलेल्या मुलात आडोशाला बसून खेळत आहे एक मुलगी केव्हाची. बघा म्हणजे वाटतं आपल्याला एका आडोशाच्या साईडला एक मुलगी काय बसून खेळत आहे. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते भावलीला, म्हणजे ती काय कवित्री काय पाहत असेल झरोक्यातून म्हणजे खिडकीतून, आणि ती आपल्या भावलीला काय मांडीवर घेते, एका हाताने थोपटते आणि तिला चढवते अंधन भातुकीला इवलीच्या गॅसवर. म्हणजे ती आपल्या काय खिडकीतून बघत असते तर ती मुलगी एका आडोशीला कधी खेळत असते, ती भावलीला मांडी घेते, एका हाताने थापते आणि दुसऱ्या हाताने काय भात आधन म्हणजे काय शिजवायला ते ठेवते. त्या भातुकल्या जेवढ्या जवळ गॅसच्या घेऊन बाजूला खेळत आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतोय तो हातात. बाजूलाच एक मुलगा खेळत आहे हातात चेंडू घेऊन आणि खूप उंच उडून तो आपला झेलत आहे. मुलगी पाहत राहते कौतुकाने त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून भावलीला ती जवळ जाते आणि त्याचा मुलगा दाखवतो तिला. आता मुलगी काय करते बाजूला खेळते, हातात ते मुलगा चेंडू खेळत असतो, तो चेंडू उडून नेमका तो हातात झेलतो. मुलगी पाहत राहते, त्याच्यात मुलगा कौतुकाने पाहते. अचानक बाजूला ठेवून ती बाजूला काय भावल्या ठेवते, त्याच्या जवळ जाते, मुलगा तिला दाखवतो आपलं कसं पूर्ण एकदा.
मग मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते. एकाच वेळी तू करशील का? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. बघा, उंच उडलेला चेंडू आभाळात शिवून नेमका येऊन पडलेला तिच्या ओंजळीत मुलगा पाहत राहतो. आश्चर्यचकित तशी हसून म्हणते, आता तो मांडी घालून मुलगा बसतो आणि गॅससमोर दोन्ही हाताने ठोपटत झोपवतो भाऊलीला. प्रथम मग शोधतो पातेला भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसरत दाखवताना. घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आयुष्याला बसून माझ्या घराच्या झोराट्यातून ते मला दिसत आहे. एक आश्वासक चित्र हे उद्याच्या जगात तिथं जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. त्या भातुकीतून प्रवेश करताना वाचत हातात हात असलेले दोघांचे जेव्हा सहज विसरलेल्या भाऊली आणि चेंडूचं जोडीनं. बघा, आता हे आश्वासक चित्र आहे की म्हणजे स्त्री पुरुष समता बरोबर, म्हणजे भेदभाव करता कामा नाही. जी मुलगी बघा एका हाताने चेंडू आणि झेलतीये आणि त्या भावलेच्या बद्दल हाताचा आधार हे एकाच वेळी सर्व कामं करते. पण हे मुलांना समज शकत नाही. मुलांना फक्त मुलगा तो बसतो गॅस जवळ, पण काय होतं त्याला कुठं भाजीसाठी पातेलं शोधतोय, कुठं काही करू चेंडू पडला. तर बघा, एक साथ हे मुली कामं करू शकतात, मग मुलांचं काय असतं, कामं त्यांना एक साथ करता येत नाही. म्हणून स्त्री पुरुष समानता ही आपल्याला असायलाच हवी. पुढे पाहूया. चला, आता जेवायचं आप्पांचे पत्र. बघा, अरविंद जगताप 1977, प्रसिद्ध कवी, गीतकार, पथकथा लेखक, सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रासाठीचे यांचे लेखन काय प्रसिद्ध तेथे आहे. हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक संवेदनशील विषयावर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न ते लेखनाच्या काय माध्यमातून करत आहे. मराठी हिंदी चित्रपट मालिकांसाठी त्याने लेखन केले गेले. आता मराठीतील चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या या लोकप्रिय मालिकेत पोस्टमन काकाच्या पत्राच्या माध्यमातून त्यांचे लेखन या महाराष्ट्रातील सर्व जनतेपुढे काय त्यांनी पोहोचवलेले आहे. त्यांचे पत्र, कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतासाठी व शास्त्राच्या सन 2012चा पुरस्कार, साहित्य सह्याद्री सन्मान पुरस्कार शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता ब्रह्मध्वनी मोबाईल SMS व त्यांच्या दुनियेत हरवत चाललेल्या जीवाची विषय म्हणजे पत्ररूप संवाद. आता प्रस्तुत पाठात पत्रधारी पुन्हा एकदा पत्राच्या संवादाचे वेगळं पण आपण लक्षात घेणार आहोत. त्यामध्ये उद्देश काय आहे, प्रस्तुत पत्रातून या शिपाई मामाच्या मन मोकळ्याचा हितगुज आहे. बघा मित्रांनो, शालेय वर्तन तुम्ही अनेक वर्ष राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू व्यक्ती आवडीच्या असतात, पण शाळेचे शिपाई का काय हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ पेक्षा असून कामाचा दर्जा आपल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अवलंबून असतो. म्हणून मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला तर हमखास मिळेल, पण असा संदेश पण शुभेच्छा पत्राच्या रूपाने हा सर्वांना देत आहे. बघा, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधी त्यांना मिळत नाही. म्हणून हे पत्र तुमच्यासाठी. तुमचा अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मी जर कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ते ऐकत असतो कान देऊन. पण हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती, पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी नव्हती. पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी तुम्हाला कानावर पडतात. खरं सांगू का, मला अजूनमधून शाळेत येणारे तुमचे पालक जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंता फक्त कपाळावर आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाही असो.
पण पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचंय याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो, दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन हा साजरा होतो. प्रत्येकाला मुख्याध्यापक व्हायचं असतं, तर नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, पण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवरती तुमचा विश्वास नाहीये का? मला एकच गोष्ट माहित आहे, कोणती ती काम केलं तरी ते असंच करायचं. ती लोकांनी नावं घेतली पाहिजे. काम छोटं असतं. आता चार्जरच बघा, चार्जर असं की मोबाईलचे काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढी नर्स पण महत्वाची आहे. तुम्हीच बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, पण मैदानाच्या खेळपट्टीची काळजी घेणारा महत्वाचा जास्त असतो. कारण सामान्याचा निर्णय ठरवणारा खेळपट्टीचा खूप मोठा तिथे वाटा असतो. आता समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटन आहेत. पूर्ण देशात काही ते प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्लाह खान सनई एवढं मन लावून वाजवायचे की त्यामध्ये जगभर लोकप्रिय काय ते प्रसिद्ध आहेत, प्रिय आहेत. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. हे मला पटले. म्हणून आपल्या ग्रंथालयात एकही पुस्तकात तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण तिथे काम करतो. तुम्ही असंही काही काम करा असं म्हणलं नाही पाहिजे की, पण तुम्ही जे काम करते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर, कुणाला इंजिनियर, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले पेशंट कोण उरणार मग? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात. खूप जण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलासारखं मागे पळताना पाहिले. तुमच्यापैकी एखाद्याने फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशाचा मोहळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता ती खिडकी उघडा. त्या मधमाशांना नीट बघा. जसं पोळ बनवतात तसं परफेक्ट घर सुद्धा ते बनवू शकत नाही आपण. त्या कितीतरी कष्ट करून मध गोळा करतात. बघितलं तर तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण तिथे कळेल. बघा, मुंबईत एक माणूस असा आहे की दर आठवड्याला लोकांच्या काय तो घरी जातो, ओळख नसली तरी आणि करतो काय ते फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. आता एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचले. जे न खराब असल्यासारखं वाया जायचं, पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यात काय पाणी पुसण्यासारखं एवढंच होतं. महत्वाचं आहे का? एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचून ठेवले आणि काय केले माहितीये? झोपडीमधल्या मुलांना नाल्यावरून तुटक्या लाकडी पुलावर जावं लागले. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. असं आपल्या भोवती करण्यासारखे खूप काय आहे. एका माणसाने 10 झाडं तरी लावली तर देशाचे चित्र काय तर बदलून जाईल. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न जगात सगळ्यात निसर्ग संपन्न देश होईल भारत. कारण आपल्या देशाची लोकसंख्या 1.25 कोटीपेक्षा काय जास्त आहे. गुणिले 10 झाडं विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनसची नावं जास्त पाठ आहे. कार्टूनस, पण झाडाची नाव विचारले 10 झाडं सुद्धा त्यांना माहीत नसतात. तेच पाखरांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी, गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाही. फुल सुद्धा काय 5 ते 7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडाच्या पानात झाड जवळचं बळ असतं. दोन्ही पानं असत महत्वाचे असतात. दोन्ही पण बघितले पाहिजे प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कोणाला कामी येत नाही, पण झाड मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे
यांच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडे आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत असाल दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण देश किती श्रीमंत आहे दाखवायचं असेल तर झाडे लावणं काय आवश्यक आहे. झाडांचा वेळ असेल लाखो मुलं ही गरजेची असतात. आता खूप पैसे कमवायचे, निसर्ग बघायचे, दुसऱ्या देशात जायचे स्वप्न असतं लोकांचं, पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात, तुमच्यापैकी एक जण तर सवाई गंधर्व महोत्सव गाताना दिसला पाहिजे. परीक्षेत पहिला आलात तर शाळेच्या भिंती तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंच आहे मला. पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय, जगभराचे लोक बघायला येतात. तुम्ही पण असं काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची खात्री आहे मला. तुम्ही एवढं सगळं सांगितलं, पण कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिले. तुमच्या शिक्षकाने तुम्हाला वर्गात शिस्तीत बसवलं बघितलं, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलं. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणायला पाहिजे ती अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाही. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. तुम्ही मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले, दंगा मस्ती करताना मैदानात, स्नेह संमेलनात, हॉस्टेलवर, तसेच मनसोक्त जागा. हे क्षण पुन्हा मिळता येत नाही. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाही. माझे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 10वीत किती गुण होते हे कोणाला माहित नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती आहे हे सगळ्या जगाला माहित आहे. तुम्ही आयुष्य कसे जगता हे महत्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं कसं बघता हे महत्वाचं आहे. 10वीत कोणाचे गुण जास्त असणार, कोणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल ते तुमच्यात सारखे तुम्ही असणार. मला विश्वास आहे. तुम्ही खूप खूप त्याच्या शुभेच्छा. तुमचा अप्पा. बघा, शाळेतले शिपाई आहेत, त्यांनी आपल्या मनात काय व्यक्त त्यांनी केलं, आपल्या मनातल्या भावना त्यांनी या पत्रामध्ये त्यांनी आपल्याला छानपैकी व्यक्त करून दाखवले. तुम्हाला पण आता 10वीचे पेपर झाले तर तुम्हाला आपला निर्णय घ्यावा लागणार. आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचंय. काहींना हॉटेल मॅनेजमेंट, कोणाला डॉक्टर, इंजिनियर, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या त्यांना म्हणायचं असतं. पण फक्त त्याच गोष्टीकडे वळण नाही. आपल्या जगात भरपूर काही गोष्टी अशा शिकणाऱ्या आहेत, ते तुम्ही प्रत्यक्षात पहा आणि निर्णय चांगला घ्या. हीच अशी इच्छा असते. तसंच आपणची पण इच्छा आहे. चला आपण थांबूया इथंच. थँक्यू सो मच.